पिकांवर फवारणी करता आणि सिंचनासाठी अनेक शेतकरी डिझेल किंवा पेट्रोल पंपाचा वापर करतात। या पंपातून निघणाऱ्या हानिकारक धुराने शेतकऱ्यांना त्रास होतो। मग आता अशा शेतकऱ्यांची या त्रासातून मुक्तता होणार आहे, कारण यवतमाळमध्ये या धुरावरती उतारा शोधण्यात आला आहे। शेतात पिकांवर फवारणी किंवा सिंचनासाठी बऱ्याचदा पेट्रोल आणि डिझेल पंपांचा वापर केला जातो। या पंपांतून कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइड सारखे घातक वायू हवेत सोडले जातात, ज्याचा शेतकऱ्यांना मोठा त्रास होतो। मात्र आता लवकरच शेतकऱ्यांचा हा त्रास कमी होणार आहे, कारण यवतमाळच्या प्राध्यापक अविनाश वानखडे यांनी यावर उपाय शोधून काढलाय। पुसदच्या बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत असलेल्या वानखेडेंनी डिझेल पंपातून निघणारा धूर कमी करणाऱ्या उपकरणाचा शोध लावलाय। त्याचे वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स, वेगवेगळ्या पद्धतीचे मी प्रयोग या प्रयोगशाळेत इथे केलेत आणि त्याच्यावरून एक छोटं उपकरण असं शोधून काढलं की जेणेकरून इमिशनमध्ये नॉक्सचं पर्सेंटेज हे जवळपास 70% कमी होते। या यंत्राला कुठल्याही डिझेल इंजिनावर लावल्यास हवेचं प्रदूषण रोखता येत असल्याचा दावा डॉक्टर अविनाश वानखेडेंनी केलाय। 600 ते 700 रुपयापर्यंत हे उपकरण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे। लवकरच ते याचा पेटंटही काढणार आहेत। यानी नॉक्सचं पर्सेंटेज याच्यात कमी होईल वातावरणामधलं। तर जे उपकरण आम्ही तयार केलं आणि हा पूर्ण सेट जो आम्ही तयार केला त्या दोघांसाठी मी पेटंट टाकतोय, बोलणी सुरू आहेत आणि फेब्रुवारीमध्ये पेटंटला जाईल ते। केवळ कृषी पंपच नव्हे तर शहरातील वाहनांवरही या यंत्राचं प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे। त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात प्रदूषणाला आळा बसण्यास मोठी मदत होईल। श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।